प्रेम, कुतूहल, दुःख अशा अनेक भावना जागृत करत चेहऱ्यावर क्षणार्धात हसू तर क्षणार्धात आसू आणत शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारे माध्यम म्हणजे दर्जेदार चित्रपट। नमस्कार, मी स्नेहा, स्नेह प्रवासी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललोय अनेक दर्जेदार चित्रपट व मालिकांचे भव्य दिव्य सेट्स असलेल्या कर्जत मधील एनडी फिल्म स्टुडिओ मध्ये। सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारलेला हा एनडी फिल्म स्टुडिओ अर्थातच नितीन देसाई फिल्म स्टुडिओ। ऐतिहासिक चित्रपटांचे भव्य दिव्य सेट्स ही या स्टुडिओची खासियत। कर्जत हे रायगड जिल्ह्यातील शहर असून कर्जत स्टेशन पासून 8 किलोमीटर अंतरावरील चौक फाटा या भागात हा एनडी फिल्म स्टुडिओ आहे। या स्टुडिओमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई सेंट्रल लाईन मधील कर्जतला जाणारी लोकल पकडून कर्जत ईस्टला बाहेर यावे व स्टेशन जवळच हे टॅक्सी स्टँड तुम्हाला दिसेल। तिकडून एनडी फिल्म स्टुडिओला जाण्यासाठी टॅक्सी पकडावी। 30 रुपये पर पर्सन शेअरिंग मध्ये टॅक्सी भाडे घेतात। स्टेशन पासून 2 मिनिटांच्या अंतरावर कर्जत बस स्टँड देखील आहे। बसने 10 रुपयांमध्ये तुम्ही एनडी फिल्म स्टुडिओला पोहोचू शकता। रिक्षाने जाऊ नका, कारण रिक्षाने 200 रुपये दर आकारला जातो। आता आपण एनडी फिल्म स्टुडिओ जवळ पोहोचलो आहोत। हा आहे स्टुडिओचा मेन गेट। आत प्रवेश करताच उजव्या बाजूला मोठमोठे हत्ती दिसू लागतात व डाव्या बाजूला व्हेइकल पार्किंगची सोय आहे। घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुबाबदार पुतळ्याचे दर्शन आपल्याला घडते। महाराजांना वंदन करून मी पुढे निघाले। आपण पाहू शकता या ठिकाणी डॉन, 3 इडियट्स अशा चित्रपटांतील कॅरेक्टर्सचे बॅनर्स बॉक्स ऑफिसच्या गेटवर लावण्यात आले आहेत। शाहरुख आणि काजोलच्या डीडीएलजेच्या गेट खालील विंडो मध्ये आहे तिकीट काउंटर। तिकीट रेट्स इथे लावले आहेत। मोठ्यांसाठी 500 रुपये, 12 वर्षांखालील मुलांना व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 300 रुपये तिकीट आहे। तिकीट काउंटरच्या बाजूच्या गेटमधून आत प्रवेश दिला जातो। ज्यांनी हा भव्य दिव्य स्टुडिओ साकारलाय त्या नितीन देसाईंची प्रतिमा या ठिकाणी साकारण्यात आली आहे। भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे पेंटिंग इथे दिसून येते। 1913 साली दादासाहेब फाळकेंनी दिग्दर्शित केलेला भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र मधील काही दृश्ये या ठिकाणी साकारण्यात आली आहेत। दादासाहेब फाळकेंनी चित्रपट हे माध्यम भारताला दाखवले। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1969 सालापासून दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा साजरा केला जातो। दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिने जगतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। मराठी माणसासाठी खरंच ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे। 60s, 70s, 80s मधील देवदास, आराधना, बॉबी, कुली अशा अनेक चित्रपटांचे पोस्टर्स इथे साकारण्यात आले आहेत। चित्रपटांचे पोस्टर संपताच नजरेसमोर येतात ते शोले चित्रपटातील कालिया आणि गब्बर सिंग। या ठिकाणी बँकेचा सेट साकारण्यात आलाय। चित्रपटातील प्रसंगांनुसार या सेटचे कधी बँक तर कधी कोर्टरूम मध्ये रूपांतर केले जाते। संजू मूवी मधील रेट्रो कॅफेसाठी या सेटचा वापर करण्यात आला होता। त्या समोरच साकारण्यात आला आहे दिल्ली कॅनॉट प्लेस। मध्यभागी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी व साऊथ मुंबई मधील फ्लोरा फाउंटनच्या रेप्लिका या ठिकाणी दिसून येतात। हातगाडी व जुन्या काळातील लाकडी 4 चाकी गाड्या या ठिकाणी बनवून ठेवण्यात आल्या आहेत। चित्रपटांतील प्रसंगांनुसार त्यांचा वापर केला जातो। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा सेट इथे साकारण्यात आलाय। मूवीज मध्ये खरेखुरे वाटणारे सीएसएमटी स्टेशनचे सीन्स या ठिकाणी शूट केले जातात। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकातून आत प्रवेश करताच आता आपण पोहोचलोय डायरेक्ट आग्र्याला। ऋतिक रोशन व ऐश्वर्या रायच्या जोधा अकबर चित्रपटाची शूटिंग याच ठिकाणी झाली होती। आग्र्याचा किल्ला या ठिकाणी साकारण्यात आलाय। लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच जोधा अकबर चित्रपटातील दिवाण ए आम व दिवाण ए खास हे सेट्स बघायला मिळतात। आता आपण चाललोय दिवाण ए आम बघायला। खूपच सुंदर कमानी या सेटवर उभारण्यात आल्या आहेत। जोधा अकबर चित्रपट तसेच झी टीव्ही वरील जोधा अकबर मालिकेचे शूटिंग देखील याच सेटवर केले जायचे।
राणीची डोली इथे ठेवण्यात आली आहे, त्यावर अतिशय सुबक नक्षीकाम केले आहे. आता आपण आलोय शीश महल मध्ये. मी खरा शीश महल तर अजून बघितला नाहीये, परंतु हा शीश महलचा सेट इतका सुंदर बनवलाय की बघतच राहावेसे वाटते. शीश महल नावाप्रमाणेच संपूर्ण काचेचा बनवलाय. प्रेम रतन धन पायो या सलमान खान व सोनम कपूरच्या चित्रपटाची शूटिंग या शीश महल मध्ये झाली आहे. आता आपण पोहोचलोय थेट पुण्यामध्ये. पुण्यातील भव्य दिव्य शनिवार वाडा इथे साकारण्यात आलाय. संजय दत्त, अर्जुन कपूर, कृती सॅनन यांच्या पानिपत चित्रपटाची शूटिंग या ठिकाणी झाली होती. तसेच बाजीराव मस्तानी चित्रपटातील काशीबाईची काही दृश्ये या शनिवार वाड्यात शूट करण्यात आली होती. तसेच बालगंधर्व चित्रपटाची शूटिंग देखील या सेटवर झाली होती. अक्षरशः डोळे दिपवून टाकणारा हा सेट आहे. खरंच एखाद्या राजमहालात आल्यासारखे वाटत होते. भला मोठा सिंहासन, राजगृहाच्या बैठकीतील खुर्च्या हे सर्व पाहून पेशवे काळात गेल्यासारखे वाटले. शनिवार वाड्याबाहेर सप्तमंजिल ही इमारत बनवण्यात आली आहे. पानिपत चित्रपटातील मर्द मराठा या गाण्याचे चित्रीकरण याच ठिकाणी झाले होते. महाराष्ट्रातील संत परंपरेचे दर्शन इथे घडवण्यात आले आहे. आता आपण चाललोय केबीसी अर्थातच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर. केबीसीच्या सेटवर जाण्यापूर्वी प्री प्रोडक्शनचा बॅक सेट लागतो. नितीन चंद्रकांत देसाई यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार व अनेक चित्रपट पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना मिळालेले शेकडो अवॉर्ड्स इथे ठेवण्यात आले आहेत. तसेच एखादा सेट बनवण्यापूर्वी त्याचे बॅकएंडला बनवलेले पेंटिंग्स, आराखडे या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळतात. आता आपण आलोय कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर. कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीझन या सेटवर शूट करण्यात आला होता. याच ठिकाणी अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसायचे व त्या समोरील सीट्सवर प्रेक्षक बसायचे. आता आपण आलोय प्रेम रतन धन पायो चित्रपटात दाखवलेल्या प्रीतमपूरच्या शाही महलच्या सेटवर. खूपच मोठा राजमहल या ठिकाणी साकारण्यात आलाय. चित्रपटाच्या शूटिंग नंतर आता या ठिकाणी लग्न, साखरपुडा असे अनेक समारंभ केले जातात. आता आपण या शाही महलाच्या आतमध्ये प्रवेश करूयात. मोठमोठे झुंबर, बैठक व्यवस्था बघून डोळे अगदी दिपून जातात. या शाही महलाच्या डाव्या बाजूला एक निळ्या रंगाचा सेट आहे. इथले इंटेरियर खूपच सुंदर आहे. याच निळ्या सेटवर प्रेम रतन धन पायो चित्रपटात सलमान खानला साखळीने बांधून ठेवण्यात आले होते. या निळ्या सेटच्या बाजूला आहे पांढरा शुभ्र भला मोठा डायनिंग एरिया. मुख्य शाही महलाच्या उजव्या बाजूला आहे हिरव्या रंगाचा सेट. या सेटवर प्रेम रतन धन पायो मधील सलमान खान व नील नितीन मुकेशचे फायटिंगचे सीन्स शूट करण्यात आले होते. अतिशय मनमोहक महादेव व नंदीचे रूप इथे साकारण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची भली मोठी मूर्ती इथे साकारण्यात आली आहे. एक भली मोठी गुहा इथे बनवण्यात आली आहे व आतमध्ये आल्यावर मध्यभागी देवीचे दर्शन घडते.
या गुहेच्या जमिनीवर प्राचीन काळातील नक्षीकाम केले आहे। आता आपण आलोय रायगडाच्या सेटवर। किल्ले रायगडासारखे महाद्वार तयार करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय। सुप्रसिद्ध मराठी मालिका राजा शिवछत्रपतीची शूटिंग या सेटवर करण्यात आली होती। आतापर्यंत इतके सर्व सेट्स बघून तुमच्या लक्षात आले असेल की एनडी स्टुडिओमध्ये मोस्ट ऑफ हिस्टॉरिकल मूवीज आणि सिरियल्सची शूटिंग झाली आहे। एनडी स्टुडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महादेव, गणपती बाप्पा, देवी अशा अनेक देवदेवतांच्या मूर्ती इथे साकारण्यात आल्या आहेत। एवढे मोठे मोठे ऐतिहासिक सेट्स या ठिकाणी आहे म्हटल्यावर युद्ध तर होणारच, त्यामुळे युद्धामध्ये वापरली जाणारी शस्त्रे, कॉस्ट्युम्स देखील इथे बनवण्यात आली आहेत। तलवार, ढाली, चिलखत, अंगरखे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात। कौन बनेगा करोडपती प्रमाणेच बिग बॉस, मास्टर शेफ इंडिया सारख्या अनेक रियालिटी शोजचे शूटिंग देखील एनडी स्टुडिओमध्ये करण्यात आले होते। आलिशान ऐतिहासिक सेट्स असलेल्या या स्टुडिओमध्ये साकारले आहे एक लहानसे सुंदर गाव। हे गाव मला खूप आवडले। मातीची टुमदार घरे, घराच्या अंगणातील चूल, मडके, तुळशी वृंदावन, बैलगाडी, शेणाने सारवलेले अंगण व भिंतीवर थापलेल्या शेणाच्या गोवऱ्या, खरंच ही दृश्य पाहून गावी गेल्यासारखे वाटले। लहानसे तलाव देखील या गावात साकारण्यात आले आहे। हे आहे फॅशन स्ट्रीट। बॉलिवूड स्टाईल टॅक्सी, ऑटो इथे आहेत। या भिंतीवर अनेक मराठी कलाकारांची चित्रे साकारण्यात आली आहेत। एनडी फिल्म स्टुडिओ संपूर्ण फिरण्यासाठी कमीत कमी 2 तास तरी लागतीलच। वयस्कर नागरिकांसाठी सेट्स फिरण्यासाठी गाडीची सोय या ठिकाणी आहे। जागोजागी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय देखील आहे, परंतु खायला फक्त चिप्स, बिस्किट्स असे प्रकारच इथे उपलब्ध आहेत आणि स्टुडिओच्या जवळपास खाण्याची काहीच सोय नाही। त्यामुळे तुम्ही जर लांबून येत असाल तर खाऊन या किंवा खायला घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे 500 रुपये तिकीट दर आहे, परंतु सर्व सेट्सची माहिती सांगण्यासाठी प्रॉपर गाईड या ठिकाणी उपलब्ध नाहीये। सर्व सेट्स जवळ सेट्स बद्दल माहिती सांगणारे फलक देखील लावले नाहीयेत। आपण स्वतःच सर्व सेट्स फिरून एक्सप्लोर करावे लागते, त्यामुळे टूर गाईड या स्टुडिओमध्ये असला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे। या स्टुडिओला तुम्ही भेट दिली पाहिजे की नाही याचे उत्तर सांगायचे झाले तर तुम्हाला जर कलेची आवड असेल, आर्टिस्टिक गोष्टी एक्सप्लोर करायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या सेटला भेट द्यावी। एनडी स्टुडिओचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।